नमस्कार मराठी मंडळी. अशोक चव्हाण पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाणही भाजपात, तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नाही म्हणता अशोक चव्हाण फुटले, भाजपात गेले आणि राज्यसभाही मिळवली. लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसला बसलेला हा जणू 440चा करंटच. या धक्क्यातून सावरत नाही तोच आता अशोक चव्हाणांचा आदर्श घेत आणखीन एक बडा नेता भाजपाच्या वाटेवर आहे. सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या या नेत्याला भाजपकडून राज्यपालपदाची ऑफर देखील आहे. काँग्रेसमधील एका प्रस्थापित चव्हाणांनी पक्षाला कल्टी दिल्यानंतर आता आणखीन एक चव्हाण भाजपात जाणार. ही हुल नेमकी याच टायमिंगला का उठली? काँग्रेसचा हा बडा नेता आहे तरी कोण? भाजपच्या फोडाफोडीच्या अंकाचा पुढचा बळी कोण? तर सविस्तर पाहूया. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचं आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलेला हा गौप्यस्फोट. आंबेडकरांनी मागच्या काही दिवसात अनेक राजकीय भविष्यवाणी वर्तवल्या आणि त्या खऱ्या देखील ठरल्या. हेच लॉजिक पकडत आता कराडमध्ये त्यांनी केलेल्या या वक्तव्याकडे सिरियसली बघितलं जातंय. सातारा काँग्रेसचा विचार केला तर इथून पक्षाचा एक मोठा चेहरा आहे आणि तो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार जर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला तर महाराष्ट्रात काँग्रेसचा राजकीय पटलावरून सुपडा साफ होऊ शकतो. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना गमावणं पक्षाला कसं परवडेबल नाही हे समजून घेऊयात. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे आई वडील हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते. खरं तर राजीव गांधींच्या आग्रहाखातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. शांत, संयमी आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांच्या राजकारणाची काही खास गुणवैशिष्ट्य. विविध क्षेत्रातल्या आपल्या या प्रदीर्घ अनुभवाचा वापर ते सध्या सत्ताधारी भाजप सरकारला जोडण्यासाठी वापरत असतात. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशोक चव्हाणांमुळे नांदेड आणि आसपासच्या पट्ट्यातील अनेक मतदारसंघात जसा भाजपाला फायदा होऊ शकतो, अगदी त्याच्या उलट पृथ्वीराज चव्हाण भाजपात आल्यास त्यांच्या अनुभवाचा आणि स्वच्छ प्रतिमेचा वापर भाजपाला होईल. विशेष म्हणजे जर काही दुसरे चव्हाणही भाजपाच्या गळाला लागले तर महाराष्ट्र काँग्रेस अस्तित्वहीन होऊन जाईल. रसातळाला गेलेल्या या महाराष्ट्र काँग्रेसला यानंतर उभं राहणं निव्वळ अशक्य होऊन जाईल. तर अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाणही भाजपाच्या वाटेवर जातील का? याबाबत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.